कसं वाटतं तुला? गुड इव्हनिंग मित्रांनो, आज नवीन ब्लॉग सकट मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे या संपूर्ण कोकणातील प्रसिद्ध असा बीच गुहागर बीच आणि शृंगारतई या आर्थिक राजधानीहून आम्ही निघालेलो आहोत गुहागर बीचला. आणि गुहागर बीचचं दर्शन तुम्हाला सर्वांना या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही घडवणार आहोत. तर माझ्यासोबत आहे माझा सहकारी अंजला गारे. हाय गाईज. त्याच पद्धतीने आमचा एडिटर रईस वणू आहे. त्यानंतर नौमान आहे जो कॅमेरामॅन आहे. असे आम्ही संपूर्ण टीम सकट कोकणी असीम या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला गुहागर बीच जो संपूर्ण 7 समुद्र पारसुद्धा या बीचवर येण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो अशा बीचवर आम्ही चाललेलो आहोत आमच्या या कारच्या माध्यमातून. तर चला आपण गाईज तर गुहागरच्या दिशेने जात असताना मी बोललो मोडकागर धरण येतं आणि त्या धरणाच्या दिशेने आम्ही आलेलो असताना थोडंसं मोडकागर धरण दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय. आपण पाहू शकता मोडकागर धरणमध्ये विशाल बोटिंग. या अगोदरचं माझं जर ब्लॉग तुम्ही पाहिला तर विशाल बोटिंगबद्दल मी संपूर्ण माहिती अंजला धरणाच्या शेजारी अनेक गावांच्या विहिरी आहेत आणि या विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा तर आपण गुहागर समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघालो आहोतच. त्याच अगोदर आपल्याला एक पर्यटक भेटलेले आहेत आणि जे आमचे मित्रसुद्धा आहेत. तर त्यांना आपण थोडीशी माहिती विचारणार आहोत. सर आपलं नाव? नितेश मोरे.
आणि गाव कोणतं आपलं? वरवेली. वरवेली. आणि आज गुहागर बीचवर कसे काय आलात तुम्ही? गुहागर बीचवर आपण जेव्हा आपल्याला शांतता लागते त्या दिवशी आपण गुहागर बीचवर येतो, एक विरंगुळा म्हणून. आणि कामामधून आपल्याला जो स्ट्रेस भेटतो त्यासाठी आपण गुहागरमध्ये युट्यूबचे आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना तुम्ही काय माहिती द्याल गुहागरला येण्यासाठी? गुहागर हे असं पर्यटन स्थळ आहे की तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे असं टेन्शन घ्यावं नाही लागत की आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने वगैरे. आता इथे कुठे फिरला तर फुल सेफ्टी आहे फॅमिलीसाठी. थोड्याच वेळानंतर आमच्या संगम मोरींची बाईक रायडिंगसुद्धा इथं तुम्हाला करता येईल. पॅरेशूटसुद्धा असतात इथे आणि खूप सारं एन्जॉयमेंट या गुहागर बीचवर आहे. तुम्ही सर्वांनी आवर्जून इथे एकदा व्हिजिट द्या. कोकणातील लोकांनी तर इथे नक्की मजा येते उंटावर बसण्यासाठी. तुम्ही सर्वांनी या कॅमल रायडिंगसाठी. ए बघा बघा
झालेलं आहे बघा. पर्यटक आलेले आहेत आणि आता आम्ही बसलेलो आहोत घोडागाडीमध्ये. पण तो घोडा नाही आहे. हॉर्स रायडिंग नक्कीच गुहागरमध्ये आनंद घेत आहोत. आमच्यासोबत बघा हे नोमान आहे, हंदला आहे आणि हे सुद्धा आहे गुहागरच्या समुद्रावर. आणि आम्ही पहिलीच फर्स्ट राईड करत आहोत, त्यामुळे आमचा मित्र आहे हा आणि खूप आनंद घेत आहोत आम्ही. चला हा मध्य प्रदेश. आता पाण्यातून निघालेलो आम्ही. चला पाण्यातून सुद्धा आमचा घोडा धावत आहे. कहां से भाई तुम? एमपी. हाँ ये एमपी का शेर है. भारी हा. कसं वाटतं तुला? कितने साल से कर रहे हैं तुम्हें? 15 साल से यही बिजनेस कर रहा है. इससे पहले कौन से बीच पे थे? अब ये गुहागर अच्छा लगता है ना? गुहागर सबको पसंद आता है. घोड़ा भी तुम्हारा बहुत अच्छा है, बहुत अच्छा भाग रहा है ना. भाग भाग भाग. सर्वांनी या उंटाचा सुद्धा आनंद घ्या, घोडा गाडीचा आनंद घ्या. आमच्या संगम मोरेंच्या गाडीमध्ये, त्यानंतर बनाना राईड, उमेशजी भोसले यांच्या ज्या पाण्यातल्या राईड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आनंद घ्या. खूप सारे एन्जॉयमेंट आहे गुहागरमध्ये. चलो आता निघालेलो आहोत आम्ही पुढच्या राईडला, कारण जो आमचा मित्र आहे घोडागाडीवाला तो सुद्धा, त्याला सुद्धा आवडलंय. म्हणतात चला आपण अजून तुम्हाला मी फिरवून आणतो, कारण भवानी तुमच्या माध्यमातून होते त्यामुळे बोलते अजून एक तुम्हाला छोटीशी कॉम्प्लिमेंटरी आम्ही अजून एक विजिट देतो बोलले या साईडला. पर्यटक आलेले आहेत भरपूर सारे. क्या हुआ? हां त्या साईडचे बीच दाखवते. या साईडला साई श्रद्धा बाग बीच आहे ना. अरे भरपूर बीच आहे. हे बघा आमचे कोकणातील खेळाडू क्रिकेट खेळत आहेत, आनंद घेत आहेत. नाही लागेल अंजलाची भावना आहे ती. अतिशय वेगवान घोडे आहेत, वेगवान घोडे आहेत. घोडे अतिशय वेगवान धावत आहेत. खूप एन्जॉय झालेली आहे. अरे तुला खूप आनंद झाला, खूप एन्जॉयमेंट. भावा खूप आवडलं तुझं, अभिनंदन आणि थँक्यू. मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अनेक पर्यटक येथे यायला सुरुवात झालेली आहे. घोडागाडी रायडिंग आम्ही केलेली आहे, खरोखरच आनंद होता. उंटावर सुद्धा मी बसलोय आणि आता आपण पाहू शकतो स्पीड बोट सुद्धा पाण्यामध्ये नेलेली आहे आणि पर्यटक वाढायला लागलेत. आणि आज सोमवारचा दिवस आहे म्हणून आज आम्ही नक्कीच आजच्या सोमवारमध्ये काहीतरी फिरूसा वाटतेच म्हणून आज आलेलो होतो. मात्र आता खेळण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. सायंकाळच्या क्षणाला आम्ही सोमवारचं नक्कीच क्रिकेटचा आस्वाद घेतो आणि क्रिकेट खेळण्यासाठी आता आम्ही परतीने निघालेलो. तर हंदला कसा वाटला आजचा आपला सोमवार? जगा सर्वात आनंद कशामध्ये आपल्याला होता? बैलगाडी नाही, ही घोडागाडी आहे.